नमस्कार मित्रांनो, विकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी केली आहे मोठी घोषणा. तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी आता लखपती होणार. तसेच लाडक्या बहिणींसाठी ही लखपती दिदी योजना काय आहे याविषयी ही थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि देवेंद्र फडणवीसांनी याविषयी एक मोठी घोषणा केलेली आहे. या संदर्भातली ही अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की यामध्ये योजनेमध्ये आता लाडक्या बहिणी लखपती होणार. तसेच देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा. तर यामध्ये महायुती सरकारला सत्तेत येऊन वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने फडणवीसांनी आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे. यामध्ये आता लाडक्या बहिणी लखपती करणार असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो, महायुती सरकारला वर्षपूर्ती आता लाडक्या बहिणींना लखपती करणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. तर काय आहे संपूर्ण अपडेट हे पाहू शकता. तर लाडकी बहीण योजनेचा सुरुवात होऊन 1.5 वर्ष पूर्ण झाले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळते. तसेच विधानसभा निवडणुकीआधी ही घोषणा सुरू झाली होती. आता महायुती सरकार येऊन 1 वर्ष पूर्ण होईल. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर यामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना लखपती करणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे. तर लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा ती बंद होईल असं बोललं जात होतं. विरोधक लाडकी बहीण योजनेबाबत आरोप करताना दिसत आहेत. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की येत्या 5 डिसेंबरला आमच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण होईल. अनेक जण म्हणाले की निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र आता सरकारला 1 वर्ष पूर्ण होईल तरी ही योजना बंद झालेली नाही. ही योजना यापुढेही सुरूच राहणार आहे. आता आम्हाला आम्हाला महिलांना लखपती दिदी करायचे आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. याआधीही एका सभेत त्यांनी सांगितले की आम्हाला 50 लाख दिदींना लखपती दिदी करायचं आहे असं या ठिकाणी तिथं म्हटलेलं होतं. तर पुढे पाहू शकता की यामध्ये आता लखपती दिदी योजना काय आहे ती थोडक्यात अशी माहिती इथं पाहू शकता. तर लखपती दिदी योजना काय आहे, तर यामध्ये केंद्र सरकारने लखपती दिदी योजना सुरू केली आहे. लखपती दिदी योजनेत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. महिलांना 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. कोणत्याही व्याजाशिवाय तुम्हाला हे लोन मिळणार आहे. ही योजना राबवून महाराष्ट्रातील महिलांना लखपती करण्याचे सरकारचे उद्दिष्टे आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही मोठी घोषणा केलेली आहे की आता लाडक्या बहिणींना हे लखपती दिदी करणार असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.